नमस्कार, मी प्रसन्न प्रदीप साप्ते. आम्ही कसबा पेठेमध्ये आमचा कारखाना आहे गणपतीचा. पिढ्या कारखाना आहे. 4 पिढ्यांपासून आम्ही हे गणपतीच्या व्यवसायात आहोत. माझी ही 4थी पिढी ह्या व्यवसायामध्ये आहे. माझे पणजोबा अष्टमी रोहा इथे गणपतीचा व्यवसाय करायचे. ते कीर्तनकार पण होते. त्यांच्यानंतर माझे आजोबा त्यांच्या वयाच्या 10व्या वर्षी पुण्यामध्ये आले. ते तांबट कामासोबत जे त्वष्टा कसार समाज म्हणतो आपण त्याला त्यांचे तांबट काम करत करत ते सीझनमध्ये गणपतीचा व्यवसाय करायचे. नंतर त्यांनी पूर्णपणे ह्याच व्यवसायामध्ये काम चालू केलं. त्यांच्यानंतर माझे वडील, माझे काका आणि आता त्यांच्यानंतर मी हे काम चालू केलेलं आहे. आता मला ह्या व्यवसायात 25 वर्ष झाली. शाळेत असल्यापासूनच ह्या कामाची ओढ होती. जेव्हा माझे वडील एक्सपायर झाले त्याच्यानंतर ह्या कामाला कुठेतरी चालू ठेवायचं आहे म्हणून मी सुरुवातीपासून 71 गणपती छोटे बनवायला चालू केले होते. त्याच्यानंतर मंडळाचे गणपती पण त्याच्याचबरोबर सुरुवात केली होती पेंटिंगला बनवायला. ते दुसऱ्या एका कारखान्यामध्ये सुद्धा काम चालतं. इथे ह्या कारखान्यामध्ये 71 गणपती नेहमी बनवले जातात आणि याच्या व्यतिरिक्त सुद्धा बाकीचे वेगवेगळे मूर्त्या, देवीच्या मूर्त्या असतील त्याचं पण काम चालतं. लहानपणापासूनच याच्यामध्ये आवड होती. त्याच्यामध्ये काकांनी, आजोबांनी, वडिलांनी मला जे काही शिकवलं त्याच्याप्रमाणे मी हे काम चालू ठेवलं. मुळात आधी जी मूर्ती असते, जशी की ही मूर्ती आहे, शाडूची आधी एक मूर्ती हाताने बनवावी लागते. त्याच्यावरती साचा बनवावा लागतो. मग तो रबर मोल्डचा असतो किंवा POPचा असतो. त्याच्यातून मग वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियल्समध्ये मूर्त्या बनवल्या जातात. फायबर आहे, मेणाच्या पण मूर्त्या बनवतात की ज्या वेगवेगळ्या धातूंच्या पुतळ्यांसाठी वगैरे वापरल्या जातात. शाडूच्या पण त्याच्यातूनच बनवल्या जातात. शाडू ही कोकण, गुजरात, कर्नाटक अशा साईडला खाणीमधून ती मिळते. आपल्या इथे भरपूर पुण्यामध्ये आणि पेणमध्ये भरपूर कारखाने आहेत किंवा गोडाऊन्स आहेत. तिकडून आपल्याला ते कच्चा माल प्रोव्हाइड होतो. ह्याच्यासाठी लाकडापासून बनवलेले छोटी छोटी कोरणी असतात. काही प्लॅस्टिकची पण आता बाजारात उपलब्ध आहेत. काही काही आपण हाताने पेननी, लोखंडाच्या तुकड्यापासून वगैरे हत्यारं बनवली जातात. काही विकत पण मिळतात. ब्रश आता जुन्या काळात वेगवेगळे मिळायचे, आता ते अनेक ब्रश मिळणं बंद झालं. ॲक्रेलिकसाठीचे वगैरे वेगवेगळे ब्रश अजून सुद्धा मिळतात. मूर्ती जी बनवली जाते ती वेगवेगळ्या प्रकारची असते. एक तर शाडूची मूर्ती, POPची मूर्ती. POPची मूर्ती जी असते ती आज बनवायला घेतली तर ती साधारण आठवड्याभरात पूर्ण होऊ शकते. शाडूच्या मूर्तीला त्याप्रमाणे थोडा वेळ लागतो. 15 दिवस एका मूर्तीला लागू शकतात. पुण्यामध्ये कसबा पेठेमध्ये जास्त करून शाडूच्या आणि POPच्याच मूर्ती वापरल्या जातात. त्याच्यामध्ये शक्यतो नॅचरल रंग जे आहेत त्याच्यापासूनच बनवलेल्या मूर्त्या शक्यतो लोकं घेतात. पण काही लोकांची ऑर्डर असते, त्या ऑर्डरप्रमाणे आपण ऑइल पेंट असतील, डिको पेंट असेल किंवा त्याच्यावर लॅकर असेल किंवा आता नवीन चमकीचे रंग आलेत तसे वापरून सुद्धा आपण करतो. पण ते विसर्जन करायला आपण लोकांना सांगत नाही. तसे जर असतील कायमस्वरूपी ठेवणारे तर त्याच्यासाठी ते रंग वापरतो किंवा नेहमीच्या मूर्त्यांसाठी पर्यावरणपूरक रंग, डिंकात बनवलेले रंग, जो डिंक आपण स्वतः इथं घरी बनवतो त्याच्यापासून बनवलेले रंग वापरतो. एकतर डोळ्यांचं पेंटिंग करणं ते, आणि सगळ्यात शांतीचा आणि आनंदाचा क्षण असतो की शेवटचा स्ट्रोक केल्यानंतर ब्रश पाण्यामध्ये धुणं, हा एक चांगला. आणि लोकांना हव्या असतात मूर्त्या, ते त्यांच्या पद्धतीने हव्या असतात. आणि बाकी ठिकाणी बघितलं तर बाहेरून विकत आणलेल्या मूर्त्याच देतात. पण आपल्या इथं कारखाना असल्यामुळे लोकांची एक अपेक्षा असते की आम्हाला जसा हवा आहे तसाच कलर द्या, आणि त्याचा आपण पूर्णपणे प्रयत्न करतो की त्यांना जो कलर हवा आहे तोच धोतराला, शेल्याला वगैरे देण्याचा प्रयत्न आपण करतो. पण कधी कधी काय होतं की त्याच्यामध्ये थोडंसं कलरची शेड मागे पुढे होते, त्याच्यामध्ये नाराजी होते. पण ते 1 महिन्याच्या, 1.5 महिन्याच्या कालावधीत करणं थोडंसं चॅलेंजिंग असतं. तर ह्या कामासाठी किती जास्त वेळ असेल तरी सुद्धा तो कमीच पडतो. अगदी शेवटच्या दिवस अगदी हार्डली 1-2 तास झोपून, 1 तास झोपून सुद्धा ही कामं करावी लागतात.
मूर्तिकलेच्या बाबतीत म्हणाल तर पेंटमध्ये भरपूर फरक आलेले आहेत. पहिल्यांदा पिगमेंट्स असायचे, ते आम्ही डिंकामध्ये मिक्स करून त्याचे कलर बनवायचो. आता रेडीमेड कलर मिळतात, मशीनसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आलेल्या आहेत, ते तर राहायचं. तसंच सेम जेव्हा सण उत्सव साजरा केला जातो, पुणे ही पूर्णपणे संस्कृती जपते. पण आता काय होतं आहे की काळाच्या ओघाने पुण्यामध्ये अनेक ठिकाणची लोकं येतात, इथे स्थायिक होतात, ते त्यांच्या पद्धतीने थोडासा त्यात बदल करायचा प्रयत्न करतात. गुड, पण बदल हा व्हायलाच पाहिजे, पण तो एक चांगल्या वेनी होत असेल तर काहीच हरकत नाही आहे. पुणं म्हणलं की कसबा गणपती, दगडूशेठ, मानाचे 5 गणपती हे आलेच. तर त्याच्यामुळं गणपतीबद्दल भरपूर आपुलकी पण आहे आणि प्रेम पण आहे. मी नंदकुमार गजानन जात. मी 2013 पासून स्वतःचा बिझनेस चालू केला आहे. मी 26ला होतो, 35 वर्ष सर्व्हिस केली मी ह्याच धंद्यात. मग स्वतःचं घरी चालू केलं. घरी चालू केल्यानंतर दुकाने घेतले भाड्याने. मग तिथनं पुढं स्वतःचं सगळं झालं. हे पिढी कोण नाही, माझी पहिलीच पिढी. मला तबेचं काम आवडतं जास्त. तबेचं काम म्हणजे ताकदीचं नाही, पण मन त्यात प्रसन्न राहतं. हा डॉलरचा धंदा म्हणजे कसं आहे, आज इकडे गिऱ्हाईक होतं, तिकडे गिऱ्हाईक. तसं तबला पाकवाल्याचे गिऱ्हाईक एकाच ठिकाणी राहतं. ते त्यांना जे पटलं ना ते तिथेच राहणार, दुसरीकडे जाणार नाही. डॉलरचं कसं आहे, आज इथं मिळतं, उद्या तिकडे जाणार, परवा तिकडे जाणार, असं आहे. आणि तबल्याचे काम सगळ्यात जास्त आवडतं मला. महाराष्ट्रात सगळीकडे, कर्नाटकमध्ये, विदर्भामध्ये आणि बाहेर देशात बी गेलेले, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, लंडन, बेल्जियम, अजून काही नावं सांगता येत नाही मला. बऱ्याच ठिकाणी गेले. नाही आता या इथल्या पथकातली पोरं आहेत, काकांकडे चांगलं मिळते, ते चमचे थ्रू येणार. हे मला सगळ्या पथकातली पोरं सगळी ओळखतात. हे देवाची सेवा आहे. याने ह्याला काही हे नाही आहे. तुम्ही सगळ्या गैरवापर वेगळ्या पद्धतीने केला मग त्याला बंदी येऊ शकतो. तुम्ही ज्या पद्धतीने चालले त्या पद्धतीने चाललं, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. 15 इंचापासून ते 30 इंचापर्यंत रोल आहे. 15 इंची, 18 इंची, 21 इंची, 23 इंची, 25 इंची, 27 इंची, 30 इंची, या एवढ्या साईज आहेत डॉलरच्या. नमस्कार, मी तेजस नंदकुमार जाधव. आम्ही वाद्य क्षेत्रामध्ये गेले 10-15 वर्ष झालं आहे. वडिलांनी हे सुरू केलं आहे. वडिलांना हातभार लावून मी शिकत आलेलो आहे. आता वडिलांच्या हाताखालीच मी तयार झालो आहे आणि आज हे दुकान वडील आणि मी सांभाळतो. आणि आज बाप्पाच्या कृपेने नावलौकिक व्यापाऱ्यांमध्ये आज हे आपलं दुकान आहे. वडिलांनी गेले 35 वर्ष अक्षरशः फुटपाथवरती काम करत असताना त्यांनी काम केलेलं आहे. या क्षेत्रामध्ये, वाद्य क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यांनी गेले 35 वर्ष. त्याच्याच पुढं मी शिकलो त्यांच्याकडून. आम्ही सुरुवात घरनं केली. घरनं घेऊन मग छोटं दुकान घेतलं. मग त्याच्यानंतरून आज हे मोठं दुकान घेऊन गोडाऊन घेऊन आम्ही हे आमचा प्रवास गेले 10-15 वर्षापर्यंत असं चालू आहे. आणि हे अजून वाढवायला मला खूप आवडेल. खूप आनंद झाला होता की जेणेकरून आपलं वाद्य आपण तयार केलेलं आज इतक्या लांब जातं आहे, हे मनाला तर खूप आनंद वाटला. हे वडिलांची इतक्या वर्ष केलेली सर्व्हिस, की त्यांचं यश त्यांना मिळालं की आज आपल्या महाराष्ट्रातून नुसत्या महाराष्ट्राच्या बाहेर नाही तर देशाच्या बाहेर आपलं मटेरियल जाते. त्याचा आनंद तर खूपच वाटला. आणि त्यांनी वाजवल्यानंतर व्हिडिओ वगैरे दाखवले, ते खूप वाटलं. आमचं नाव असतं पानांवरती, स्टॅम्प असतो,
तो दिसतो टीव्हीवर सगळ्या व्हिडिओ सोशल मीडियावर, त्याचा आनंद वाटतो. आजूबाजूचे आपले मित्रपरिवार नातेवाईक वगैरे फोन करून सांगतात, अहो तुमचे ढोल दिसले, असं दिसलं. एक वेगळाच आनंद असतो. चमड्याचे पान वाळलेलं चांगलं असतं, फायबरचे पान टिकायला चांगले आणि पावसामुळं ते जे फरक पडतो. पण चमड्यात जो नाद असतो तो फायबरमध्ये नाद नाही आहे. मग चमड्याचं पान कसं काय त्याचं? ते बकरीचं असतं, ते तयार होऊन येतं आणि इथं कट करून आपल्याला जे पाहिजे त्या साईजप्रमाणे कट करतो आणि शिळतो आपण पानं. वडिलांना मदत करायचो. मग वडिलांचे हळूहळू जसं आपल्याला कळायला लागलं तेव्हा त्यांचे कष्ट दिसायला लागले. मग आपण त्यांना हातभार लावला पाहिजे हे आपल्याला जाणवावं लागलं. तसा बाहेरचा प्रवाह कमी करून घरच्यांना वडिलांना मदत करून ते मलाही शिकायला मिळालं. ते शिकण्यातनं हळूहळू अजून पण दुकानामध्ये नवीन काय करता येईल ह्याचं नक्कीच डोकं लावत असतो. अजून ह्यातनं कसं वाढवता येईल, अजून काय वेगळं काय देता येईल आपल्याला दरवर्षी, ह्यातनं आपण प्रयत्न करत असतो. की आपलं ढोल ताशा वाद्य आहे हे पारंपरिक वाद्य आहे. हे धांगडधिंगा वगैरे नाही आहे. पारंपरिक वेशभूषेमध्ये आपण वाद्य वाजवतो. त्यात मुलं मुली एकत्र असतात. सर्व काही सर्वजण मिळून जे निभावून नेतो एखादं कार्य, हे यातनं सर्व शिकायला मिळतं. जे ढोलाला शाई लावतात ते एकदम गोल आणि अख्ख्या पानाच्या गोल पान असतं. बरोबर सेंटरला बरोबर मध्ये गोल आला पाहिजे. हेच काम खूप महत्त्वाचं अवघड आहे आणि एका लेअरमध्ये आलं पाहिजे. हे शिकायला वेळ लागला, पण ते शिकलो, आनंद वाटतो त्याच्यात. हे तेलाच्या दुकानामध्ये जी खाली साठलेली मळी असते ती मळी काढतात, ती स्वच्छ करून त्यात तेलात टेचून थोडं ओलं म्हणजे तेल पचपचित करून ते चिकट असतं तेच देतात. की आता हे इतकं मोठं महागाचं पान आहे की मेन लावल्यानंतरूनच वाजल्या जाणार हे त्यांनाही कळायला पाहिजे. अदरवाईज ते नुसतेच वाजवतात आणि ते मेन पडलं आणि वाजवत राहिलं तर पान फुटतं. आपण आपली संस्कृती, आपल्या बाप्पाचा उत्सव जो पारंपरिक पद्धतीने जितका छान करता येईल, संस्कृती आपण जेवढी जपता येईल तेवढी आपण जपावी. आणि जेवढं पारंपरिक वाद्यांमध्ये, पारंपरिक वेशभूषेमध्ये जेवढे आपल्याला सणवार करता येईल तेवढे करावे, जेणेकरून आपले भांडण तंटा दुश्मनी हा प्रकार होणार नाही आणि आपली संस्कृती अजून वाढत जाईल.